हॅलो हॅलो, घोटाळा किंग अध्यक्ष बोलतोय नगरवरून. हा बोला ना दादा. तुम्ही कुठे आहे सध्या? हा इथेच धरणवर. धरणात पाणी आहे का? हा आहे ना, पाणी आहे ना धरणात. पाटात पाणी कमी बंद केलं तुम्ही? साहेबांनी बंद करायला सांगितलं होतं म्हणून केलंय. द्या बरं साहेबाकड. जरा बोला साहेब सांग बोला. स्पीकर उठक. हॅलो बोला. ते पाटात पाणी कमी बंद केलं. वरून आदेश आहेत, बंद करायला सांगितलंय. कारण सांगू नका, आत्ताच्या आत्ता पाणी सोडा. इथं 3 पोर बसले सकाळपासून संडासला. त्याच्यात आमचा काय रोल आहे? स्वतः का नाही का तिघांना तसंच घेऊन येऊ तिथं. हो नका नका, इकडं नका घेऊन येऊ, लगेच सोडितो. फोन चालू राहून द्या, लगेच सोडा. हा सोडितो जाय रे, पाणी सोड. अध्यक्ष साहेब आलं पाणी, आता घेतो धुवून. कमून झोपला? अला रात्री झोपच नाही झाली राव, म्हणून झोपलो होतो. कस काय झोप नाही झाली? आईला रात्री लय मोठा घोटाळा झाला राव. पहिले दिवसा वाटाळे घालायचा, आता रात्री वाटाळे घालायला लागला. काय केलं? रात्री कामावून येता मसन वाट्यापाशी एक भूत घेतलं. भूत? बाबू मग काय झालं? मला भी वाटलं म्हणून मी देवाचं नाव घेतलं. अरे वा, देवाचं नाव घेतलं म्हणलं मग भूत पळून गेला असेल. नाही बाबा, ते तर देवाचंच भक्त निघलं. हा मग मग रात्रभर भजन म्हणून घेतलंय त्यांनी माईकून. फोन दादा काल एका पोरीस मेसेज आलता. काय म्हणली मग ती? ती म्हणली तुला भारी दिसतो. अच्छा. मी उठलो, लगेच आरशात पाहिलं. तोंड धुवून परत आरशात पाहिलं. क्रीम लावून परत आरशात पाहिलं. नंतर मला समजलं. काय समजलं? तिच्या डोक्यात होतं माईकून रिचार्ज करून घ्यायचा. आयो लय पोट दुखत आहे. काय झालं? लय मुतकाड दुखत आहे. अरे माय ओळखीचा आहे ना, एक लय मोठा बाबा आहे. त्या अंगाला हात न लावता मुत काढा बाहेर काढित. हा होय, चल बरं लगेच मग. ओ बाबा, बोल बालका. याचा पण लय मुतकाडा दुखत आहे. एवढा याचा मुतकाडा पण बाहेर काढून द्या ना. हे बालका, इथं बस, तुझे पण कष्ट दूर करतो मी. अरे मित्रा, नको टेन्शन घेऊ, होईन तुझं पण लग्न. अजून वय तरी किती का तुझं? छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण काळ आणि आजचा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे जिजा उंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र. सईचं कुकवानं भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र. जगत गुरु तुकोबरायांच्या भजनातील टाळ म्हणजे महाराष्ट्र. कायम आठवणीतला आभार म्हणजे महाराष्ट्र. कर्तृत्वाच्या सरीनं हिरवागार झालेला रानमाळ म्हणजे महाराष्ट्र. आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र. आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र. खरं तर आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे? सगळे टायरवाले केरळचे, बांधकामवाले युपीचे, गवंडवाले बिहारचे, सुतारवाले राजस्थानचे, हॉटेल सगळी दक्षिणातांकडे. साहेब